मुंबईतलं आंदोलन लांबवण्याची जरांगे पाटलांची रणनीती आहे। मुंबईमध्ये 4 सप्टेंबर पर्यंत आंदोलन करण्याचे संकेत जरांगे पाटलांनी दिले आहेत। आंदोलन 8 टप्प्यामध्ये करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। बुधवार गुरुवारी आणखी मराठे मुंबईत येतील आणि त्यामुळे जरांगेंचं उपोषण आणखी किती दिवस लांबणार याची चर्चा सुरू झाली आहे। जरांगेंची घोषणा म्हणजे दबाव तंत्र आहे का याचीही चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामुळे आता मुंबईतलं आंदोलन लांबवण्याची रणनीती जरांगे पाटलांची असल्याची माहिती आता बाहेर येऊ लागली आहे। 8 तासांच्या मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांनी जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये 8 दिवस मुक्काम ठोकायचा आहे। आंदोलनाचे 8 टप्पे असून आता आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। बुधवारी आणि गुरुवारी आणखी मराठा आंदोलक मुंबईमध्ये येतील अशी माहिती जरांगे पाटलांनी दिलेली आहे। बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत। सरकारने नाही ऐकलं तुम्ही नुसतं मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची। तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे। म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही। तुम्ही महाराष्ट्रात लोक कामं सोडत मुंबईकडे निघाले। तुम्हाला आता एवढे हे आणखी पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे। पहिला पण नाही कारण आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे आलो। तुम्हाला आणखी पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्यांची।